लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. प्रत्येक पक्षाच्या बैठका चालू आहेत. युती आघाडीसाठी प्रयत्न चालू आहेत. विविध पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे दौरे वाढताना दिसत आहेत. ही रणधुमाळ एकीकडे चालू असताना दुसरीकडे काही नेते गरळ ओकताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी बोलताना, भाषण करताना ही नेते मंडळी बेताल व वाद निर्माण होईल अशी वक्तव्य करताना दिसत आहेत. काल परवा शिर्डी येथे शरद पवार गटाचा मेळावा होता आणि या मेळाव्यात भाषण करत असताना आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी एक विवादित वक्तव्य केलं आणि सगळीकडे खळबळ माजली. त्याचं झालं असं 21 जानेवारी 2023 राम मंदिराचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 21 तारखेला सर्वत्र दारू व मांस बंदी करण्यात यावी अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली होती. या मागणीवर प्रतिक्रिया देत असताना भाषणात जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली. भगवान राम वनवासादरम्यान जंगलात राहत होते आणि ते मांसाहार करत होते. शिकार करून ते आपली उपजीविका करत होते असे वादग्रस्त वक्तव्य आव्हाडांनी केले आणि एकच गोंधळ उडाला. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याची मागणी केली आणि संपूर्ण राज्यातील वातावरण दूषित झाले. बरं, वादग्रस्त वक्तव्य करण्याची आव्हाडांची ही पहिली वेळ नव्हती. या अगोदर पण त्यांनी त्यांच्या आकलेचे तारे बऱ्याचदा तोडले आहेत. बरं, हे सर्व काही चालू असताना दुसरीकडे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचं झालं असं, सिल्लोडमध्ये बुधवारी रात्री नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन होते. कार्यक्रम चालू असताना प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी व गोंधळ करायला सुरुवात केली, तर काही प्रेक्षक हुल्लडबाजी देखील करू लागले. हा सर्व झालेला गोंधळ पाहून तिथे उपस्थित असलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार मंचावर आले आणि माईक हातामध्ये घेऊन गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आणि पुढे बोलत असताना त्यांच्या भाषेवरील तोल घसरला आणि गर्दीकडे इशारा करत बोलले, त्यांना इतकं मारा की त्यांची तुटून जाईल. ए खाली बस सारे, तुझ्या बापाने असा पाहिला होता का कार्यक्रम? तू मी माणसं आहात की राक्षसांची आवळात? अशा शिवराळ भाषेचा वापर सत्तारांनी इथे केला. पण इथं पण पाहायला गेलं तर वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही सत्तारांची पहिली वेळ नव्हती. मग आपल्याला प्रश्न पडतो की सदैव तेच ते नेते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात. मग हे नकळतपणे होते किंवा चुकून होते? विवादित वक्तव्य करून मीडियात ट्रेंडिंग राहणे हा यामागचा मूळ हेतू असतो की हे सर्व स्वभाव दोषामुळे नकळतपणे घडते याबद्दल शंका निर्माण होते. बरं, हे एकाच राजकीय पक्षात नसून प्रत्येक पक्षात 4-2 मंडळी अशी आहेतच की ते गरळ ओकण्यात आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारताचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक पक्षात अशी मंडळी तुम्हाला आढळून येतील. बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, ही भावना या वादळी नेत्यांची नाहीये ना, हे पाहावं लागेल. खरं तर आजकालच्या राजकारणात हे प्रमाण वाढलेलं दिसत आहे आणि यामध्ये कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाहीये. परंतु या वाचाळवीरावर पक्षप्रमुख, पक्षांचे ज्येष्ठ नेते कोणतीही ताकीद किंवा सूचना देताना दिसत नाही. या उलट मीडियातील आपलं मायलेज वाढवण्यासाठी या लोकांना पाठीशी घालताना ते दिसत आहे. बरं, याची दुसरी बाजू बघायला गेलं तर मीडियामध्ये पण साधी, सरळ तथा सात्विक वक्तव्य किंवा भाषणे जास्त प्रमाणात दाखवली जात नाही. याउलट अश्लील, वादग्रस्त वक्तव्यांची बातमी सतत आणि ब्रेकिंग न्यूज मध्ये दाखवली जाते. त्यामुळे कदाचित वाईट बोलून प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात राजकीय नेत्यांचा असा हा प्रयत्न असू शकतो. नेहमी शेतकरी, महिला, दलित समाज यावर वादग्रस्त वक्तव्य ही नेते मंडळी करत असतात. परंतु त्याला विरोध वा निषेध म्हणून आपण मतदार, राजकीय पक्ष किंवा सरकारी प्रशासन यावर पाहिजे असं रिॲक्ट होताना दिसत नाही. अशा वाचाळवीर मंडळीवर कोणत्याही प्रकारचा ठोस कायदा किंवा नियमावली नाहीये, जेणेकरून पुढील काळात चुकीचं बोलताना हे लोक 10 वेळा विचार करतील. जसं की आपण पाहतो क्रिकेट किंवा फुटबॉल सारख्या खेळांमध्ये एखाद्या खेळाडूने चुकीची वर्तणूक किंवा शिवीगाळ केली असेल तर त्यावर 1-2 सामने बंदी घातली जाते किंवा चूक जर मोठी असेल तर त्या खेळाडूवर वर्षभर बंदी घातली जाते. परंतु याउलट राजकीय पक्ष अशा वक्तव्याविरोधात फक्त आपला राजकीय फायदा साधण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांविरोधात आंदोलन देखील होतात, ती पण फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी. त्यामुळे आपल्यासारख्या लोकांना जागृत होणे गरजेचं आहे. पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी प्रशांत परिचारक यांनी जवानांबद्दल अतिशय खालच्या पातळीत विधान केले होते. अब्दुल सत्तारांनी देखील सुप्रिया सुळेबद्दल अपशब्द वापरले होते. अशी अनेक राजकीय मंडळी चुकीचे विधाने करतात. त्यावर फक्त 1-2 दिवस न्यूज चालते,
छोटी मोठी आंदोलने होतात आणि नंतर हे सर्व हवेत विरघळून जाते. ना कोणती कारवाई, ना कोणती बंधने, नेहमीप्रमाणे बेक के बेक. या वाचावलेल्या आव्हानासाठी पुढील काळात चांगले कायदे बनणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांकडून देखील कडक अशी नियमावली बनवून अशा नेत्यांवर कडक कारवाई करण्यात यायला हवी. नाहीतर रोज कोणी जर बोलणार आणि मग त्यावर प्रतिक्रिया, आंदोलने, त्यामधून आपले राजकीय पोळी भाजण्याचे उद्योग चालूच राहणार. याबाबत कठोर कायदे व कडक नियमावली बनणे गरजेचे आहे का, याबद्दल आपले मत नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.